नमस्कार, मी श्वेता वडके-दांडेकर। बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज। राजकुमार हिरानीवरती लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आलाय। सहकारी महिलेनंच हा आरोप केलाय आणि लैंगिक शोषणाचा आरोप हा संजू चित्रपटात दरम्यान लैंगिक शोषण झाल्याचा आरोप आहे। मार्च ते सप्टेंबर 2018 या काळादरम्यान लैंगिक छळ केल्याचा आरोप राजकुमार हिरानीवरती करण्यात आलाय आणि 6 महिन्यात अनेक वेळा लैंगिक शोषण केल्याचा आरोप संजूच्या पोस्ट प्रोडक्शन दरम्यान शोषण झाल्याचा त्या महिलेचा आरोप आहे। ईमेलद्वारे निर्मात्यांकडे तिनं तक्रार केली पण व्यर्थ ठरल्याचा आरोप देखील त्या महिलेनं केलाय। 3 नोव्हेंबर 2018 रोजी तक्रारीचा ईमेल पाठवला होता विनोद चोप्रा आणि त्यांची पत्नी अनुपमा चोप्रा यांना। चोप्रा फिल्म्सचे पटकथाकार अभिजित जोशींनाही हा मेल पाठवण्यात आला होता आणि राजकुमार हिरानीनं महिलेचे सगळे आरोप फेटाळलेले आहेत। वकील आनंद देसाई मार्फत राजकुमार हिरानीनं त्या महिलेचे सगळे आरोप फेटाळून लावलेत। आरोप खोटे आणि त्याचबरोबर दुर्हेतून प्रेरित आणि खोडसाळ आणि बदनामीकारक असल्याचं देसाईंचं म्हणणं आहे। राजकुमार हिरानीवरती लैंगिक शोषणाचा आरोप सहकारी महिलेनं केलाय। संजू चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शन दरम्यान अनेक वेळा लैंगिक छळ केल्याचा आरोप महिलेनं केलाय। मात्र या महिलेचे सगळे आरोप राजकुमार हिरानीनं फेटाळून लावलेत वकील आनंद देसाई यांच्या मार्फत। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। ब्रिजबान जयस्वार आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईनवरती। ब्रिजबान, काय अधिक माहिती? मीटूचा जो प्रकार सुरू होता त्याचा एक बॉलिवूडमध्ये प्रकार समोर आलेला। राजकुमार हिरानी हे नामचीन डायरेक्टर आहेत, निर्माते आहेत आणि त्यांच्यावरती एका महिलेने आरोप लावलेला की संजू फिल्म दरम्यान त्यांनी त्याचं लैंगिक शोषण केलं आहे असा